रामसेतू म्हणजे काय? रामायणात वर्णन केलेल्या नल नील यांनी बनवलेल्या पुलालाच रामसेतू म्हणतात. हा भारत श्रीलंका यांना जोडणारा 48 किमी लांबीचा दगडी मार्ग आहे. नासाच्या उपग्रह छायाचित्रामध्ये हा स्ट्रेंट चाईन ऑफ लेमस्टोन रॉक्स स्पष्ट दिसतो. याला अंदमान ब्रिज असं नाव कसं पडलं? ब्रिटिश भूगोलशास्त्रज्ञांनी 18व्या शतकात याला अंदमान ब्रिज असं नाव दिलं, परंतु भारतात हे शतकानुशतके रामसेतू म्हणून ओळखले जाते. रामेश्वर परिसरात मिळणारे काही दगड प्युमिस स्टोन सारखे दिसतात. ते पाण्यावर तरंगतात. हे दगड कुठून आले, नैसर्गिक कृत्रिम, याचं ठोस उत्तर नाही. हा सरळ 48 किमी लांबीचा मार्ग नेमका कसा बनला? इतका सरळ नैसर्गिक दगडी मार्ग बनणे जवळपास अशक्य. नैसर्गिक स्वरूपात तो ना समुद्री लाटा बनवू शकतात, ना प्रवाळ तयार करू शकतात, ना भूकंपाने होत. यामुळे संशोधकांमध्ये शंका निर्माण झाली की हा मार्ग कृत्रिम असू शकतो. नासाने नेमकं काय सांगितलं? लोकांचा गैरसमज. नासाने रामसेतू रामाने बनवला ही पुष्टी केली आहे. नासाचं वास्तविक उत्तर असं आहे, हा एक प्राचीन संरचना वाटतो, पण आम्ही यांचा कालखंड सांगू शकत नाही. नासाने कधीही हा रामाने बनवला असा दावा केला नाही, परंतु नासाचे उपग्रह फोटो हा मार्ग मानवनिर्मित असू शकतो असा संकेत देतात. जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचा 2003चा रिपोर्ट GSI चाचणीत असे आढळले की तळाशी मोठे दगड, वरून छोटे प्रवाळ, यामध्ये मानवनिर्मित रचना दिसते. ही आर्टिफिशियली प्लेस्ड बोल्डर्स असू शकतात. पुराण आणि इतिहास एकमताने सांगतात. रामायण, स्कंदपुराण, विष्णुपुराण सगळे सांगतात की रामाने समुद्रावर पूल बांधला. इतिहास आणि धार्मिक ग्रंथ असे समानता दर्शवतात. 50 किमीचा मार्ग सागरावर. समुद्राची खोली अचानक कमी काय? महासागर नेहमी खोल असतो, पण रामसेतूजवळ समुद्राची खोली फक्त 1 मीटर ते 3 मीटर इतकी आहे. जणू कोणी मुद्दामून मार्ग तयार केला आहे. वैज्ञानिक तपासणी, धार्मिक ग्रंथ, उपग्रह फोटो हे 3 एकत्र सांगतात की रामसेतू नैसर्गिक असू शकतो, पण त्याच्या रचनेत मानवनिर्मित तंत्रज्ञानाचा सहभाग नक्की दिसतो. याचे खरे उत्तर अजूनही गूढ आहे.